आणि आता बातमी आहे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रासंदर्भातली. शिंदेंनी आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची तोंड भरून स्तुती केली आहे. 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स या आपल्या राजकीय आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा शिंदेंनी पुरस्कार केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तत्त्वज्ञ आणि विज्ञानवादी होते. वीर सावरकरांनी सामाजिक समता आणि दलितांच्या उद्धारासाठी काम केल्याचं शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलंय. शिंदेंच्या या भूमिकेमुळे राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणली पाहिजे अशी अपेक्षाही शिंदेंनी व्यक्त केली आहे. काय म्हटलंय त्यांनी पुस्तकात आपण पाहूयात. 25 मे 1983 नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर असल्यानं मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो असं या पुस्तकात ते नमूद करतात. अस्पृश्यता आणि जातीयवाद निवारणात सावरकरांचं मोठं काम असल्याचं सुद्धा त्यांनी या पुस्तकात म्हटलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब देवरस हे त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हजर होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्या कार्यक्रमाचा एक फोटो, एक छायाचित्र प्रसिद्ध झालं. देवरस खुर्चीवर बसले आहेत आणि इतर सगळे सतरंजीवर